नमस्कार मित्रांनो, सैरावैरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता मित्रांनो, आज आहे सॅटर्डे आणि आता आपण चाललेलो आहे फिरायला. आता एका अशा सिक्रेट अशा ठिकाणी चाललेलो आहे. गाडीमध्ये सोनू माझी को ड्रायव्हर म्हणून बसलेली आहे. आमच्या सासूबाई आहेत आणि आमच्या होम मिनिस्टर आहेत. तर आपण बघूया आज या व्लॉगमध्ये काय काय खास आहे. तर मित्रांनो, गाडीमध्ये आमच्या गप्पा छानशा रंगलेल्या आहेत. सोनू पप्पांना सांगते की पप्पा गाडी चालवताना पप्पांना असिस्ट करते. आणि आता आम्ही चाललेलो आहे एका नवीन अशा टुरिस्ट प्लेसला आज एक्सप्लोअर करणार आहे. तरी तुम्ही व्लॉगमध्ये असंच कंटिन्यू करा. मित्रांनो, आता आपण जर्नी स्टार्ट करून एकदम आता लोकेशनच्या जवळ आलेलो आहे. गाडी आता आपण पार्क केलेली आहे आणि सोनू, सासूबाई आणि आमच्या मॅडम त्या आता आम्ही मेन गेटकडं चाललेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आज आपण एका नामांकित आणि लोकप्रिय पार्कमध्ये आलेलो आहे. पिंपळे गुरव येथे हा पार्क आहे, डायनासोर पार्क. आणि या डायनासोर पार्कला नाव आहे राजमाता जिजाऊ पार्क. या पार्कमध्ये आपण आता एंट्री करणार आहोत. आता आपण इथं तिकीट काउंटरवर चाललेलो आहे. इथं आता आपण तिकीट घेणार आहे आणि त्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करतोय. आता बघता आपण एंट्री केल्यानंतर सोनू लगेचच जी खेळायचं मेन पार्क आहे त्याच्याकडे सोनू जाऊन इथं खेळू लागलेले आहे. खूप सारी इथं टॉयज आहेत, इथं वेगळे वेगळे स्लाइड्स आहेत. आणि आता इथं बघू शकतोय हा महाकाय डायनॉसर, खूप मोठा डायनॉसर आता इथं बघू शकतोय आपण. खूप मोठा पार्क आहे, खूप अशी गर्दी आहे. डायनॉसर बरोबर फोटो काढतायत भरपूर लोक. इथं खूप रील स्टार बिन येत आहेत आणि इथं फोटोशूट होतात, बेबी फोटोशूट होत आहेत. इथं बघू शकताय पार्कमध्ये ही झाडं, ही पर्पल कलरची झाडं किती छानशी एकदम दिसतात आणि एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. पाऊस पडून गेलेला आहे, चिखल आहे, पाणी साठलेलं होतं थोडं. आता आपण बघू शकताय कळकाची झाडं बिन साईडला आहेत. आणि आता आपण पार्कमध्ये काय काय आहे, काय काय आपल्याला बघायला मिळतं या गोष्टी बघूया. इथं बघू शकताय सोनू आता पळतच चाललेले आहे. सोनूला इथं एक आवडतं सुपरमॅन तिला भेटलेला आहे. त्यामुळं हे बघू शकताय निवडुंगाचं झाड बिन इथं आपल्याला खूप दिवसातून बघायला मिळालं आहे. आता हे भारतातून लगभग ॲब्सोल्यूट झालेलं आहे. वाळवंटात राजस्थान सेक्टरमध्ये ते बघायला मिळतं, पण आता या पार्कमध्ये आपल्याला हे निवडुंगाचं झाडसुद्धा बघायला मिळालं आहे. हे बघू शकताय तुम्ही, इथं वेगवेगळे असे स्टॅच्यू ठेवलेले आहेत. आणि हे दगडाचं एक दगड मोठमोठेले ठेवून इथं एक मोठा असा वॉटरफॉल केलेला आहे. आता बघा सोनूची लगबग चाली झालेली आहे. दगडावर चढून वेगवेगळ्या पोजेस देऊन ती फोटो पप्पांना बोलते की पप्पा फोटो काढा काढा काढा. त्यामुळे सोनूचं हट्ट पुरवायचं चाललेलं आहे. आणि बघू शकताय मित्रांनो, आता आमचं फोटोशूट चालू आहे. तरी मित्रांनो, पार्कमध्ये सोनूची मजा चाललेली आहे. आणि इथं बघू शकताय वेगवेगळे सोनू आता पोज देता देता थोडासा तोल गेलेला होता. आणि आता इकडून आता पलीकडे जे स्टॅच्यूज आहेत त्याच्याबरोबर सोनू आपले फोटोशूट करते. इथं बघू शकता स्पायडरमॅन आहे. त्यानंतर इथं आहे एकदम नवीन नवीन स्टार्स आहेत स्टॅच्यूमध्ये. एवढी मला नावं माहीत नाही आहेत, बट ही आता आपण बघू शकताय इथं वेगवेगळे स्टॅच्यू आहेत. हे ग्रेनाईटवाला स्टॅच्यू आहे. सोनू त्याच्यासारखी सेम पोज देते आणि फोटोशूट चाललेला आहे. बघू शकताय खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी या पार्कमध्ये आहेत लहान मुलांसाठी बघण्यासारख्या. आणि आता आम्ही इथून पुढं या स्टॅच्यू नंतर वेगवेगळे जे गार्डन आहेत, जे फ्लावर्स आहेत आणि छोटे छोटे भरपूर असे फ्लावर्स आहेत. इथं सुपारीची बिन झाडं आहेत. सासूबाई इथं बघतायत. इथं सोनू आणि मी, सोनूला स्लायडिंग खेळायचं होतं
त्यानंतर झोका खेळायचा होता, त्यामुळं तिकडं मी आता सोनूला घेऊन चाललेलो आहे. बघू शकताय मित्रांनो, आता झोका पोट भरून सोनूनं खेळायला आहे. स्लायडिंग बिन खूप केलेली आहे. आता सोनू चाललेली आहे वेगवेगळे डायनासोर बघायला. आता हे बघू शकताय डायनासोर कसा बनवलेला आहे. एकदम ज्या पत्र्या आहेत ती गोल गोल कापून हा डायनासोर बनवलेला आहे. खूप ॲक्टिव्ह अशी डिझाईन बघते. एवढा महाकाय डायनासोर आपल्याला बघायला इथं मिळतोय. आता मित्रांनो आपण हा डायनासोर बघून एका दुसऱ्या डायनासोरकडे चाललेलो आहे. हा बघा डायनासोरचा एक चिरबंदी वाडा, तिथं सोनूने फोटोशूट केलेले आहे. त्यानंतर नियर बाय पार्क आहे. हा बघू शकतोय महाकाय डायनासोर आहे. बघूनच एकदम भीती वाटते. आता आम्ही ह्या डायनासोरमध्ये आम्ही आतमध्ये जाऊन बघतोय कारण की आतमध्ये त्याच्या पोटामध्ये स्टेअर्स आहेत. आता पायाच्या खालून आमच्या सासूबाई पुढे चाललेले आहेत. त्याच्यानंतर आता आम्ही हळूहळू आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे की नक्की आतमध्ये काय आहे. सासूबाई पुढेच गेलेल्या होत्या. त्यानंतर सोनू पाठीमागं राहिलेली, त्यामुळे मी परत सोनूला आणायला गेलेलो आहे. आणि आता आपण बघू शकताय मित्रांनो, आम्ही एंटर केलेलं आहे की वेगवेगळे डायनासोर छोटे आहेत. त्यानंतर इथं डिनोनिचस म्हणून हे आफ्रिका खंडात आढळणारे हे डायनासोर्स आपल्याला बघायला मिळतात. कोलोफिसिस या वेगवेगळ्या डायनासोरच्या जाती आहेत. असे महाकाय डायनासोर इथे बघायला मिळत आहेत आपल्याला. बघू शकताय मित्रांनो किती मोठा डायनासोर आहे. आता आम्ही ह्या डायनासोरच्या मध्ये ज्या स्टेअर्स आहेत त्यातून गुड्डी आणि आमच्या सासूबाई वर येत आहेत. सोनू मी येते. इथं बघू शकताय किती मोठा स्लायडर आहे. आणि इथं बघा फोटोशूट करण्यासाठी दिलेला आहे. इथं आता आम्ही फोटोशूट बिन करतोय. आणि बाहेर बघू शकता या बाल्कनीतून आपल्याला बाहेर महाकाय डायनासोरची तोंड एकदम जवळून बघायला मिळते. एकदम हे पत्र्याच्या शीट्सपासून तयार केलेले डायनासोर आहेत आणि खूप आकर्षक अशा वास्तू या आपल्याला या डायनासोर पार्कमध्ये बघायला मिळतात. आता सोनू डायनासोर पार्कमधून खाली उतरलेली आहे आणि स्टेअर्सवर जम्पिंग जॅक करते. आता बघू शकता हाच जिथं पहिल्यांदा आपण गेलेलो तिथंच परत सोनू परत चाललेली आहे, कारण की तिला आणखीन फोटोशूट करायचं आहे. त्यामुळं सोनू आणि सोनूची आजी आणि त्यानंतर मी असं आम्ही तिघे जातोय. बघू शकताय मित्रांनो किती एकदम आकर्षक डिझाईन असलेले वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रजातीचे डायनासोर्स आपल्याला इथं बघायला मिळतात. त्यानुसार आपण नुसत्या कल्पना जरी केली तर आपल्याला समजू शकतो की डायनासोर किती मोठा होता. आणि बोन्टो टॉयस ही बघा डायनासोर आहेत. किती मोठाले बघू शकताय तुम्ही, किती महाकाय आणि त्याची दात बघूनच एकदम असं मनाला अशी धडकी भरते. हा एक वेगळ्या टाईपचा डायनासोर आहे. त्यानंतर आपण आता नेक्स्ट डायनासोर बघतोय. वाव, हा तर खूपच महाकाय आहे आणि त्याची टेल ही खूपच मोठी आहे आणि त्याला काटे आहेत. एकदम डेंजरस असा हा डायनासोर वाटतोय आणि डोळे एकदम असे लाल बुंद आहेत. त्याची टंग बघू शकताय तुम्ही आणि दात. आणि हा आहे सगळ्यात महाकाय असा डायनासोर. इथं आपण जे ब्ल्यू कलरचं बघतोय तिथं रात्रीच्या कारंजा आणि लेझर शो, वॉटर शो होतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे असे डायनासोर इथं आहेत. बघू शकताय मित्रांनो. सोनू तर बघून एकदम अवाकच झालेली आहे आणि तिला खूप असं इंटरेस्टेड वाटतंय. आता आम्ही इथं महाकाय डायनासोरच्या पुढं फ्रंटला फोटोशूट केलेलं आहे. मित्रांनो बघू शकताय किती डायनासोर मोठा आहे. आणि ज्यावेळेस डायनासोर अस्तित्वात असतील त्यावेळेस किती डायनासोर डेंजरस असतील आणि त्याला बघून किती लोकांचे हाल होत असतील किंवा भीतीचं वातावरण तयार होत असेल. एवढं म्हणजे आपण कल्पना केली तर अंगावर शहारे येतात. असं आहे डायनासोर, महाकाय डायनासोर. त्याची टेल बघू शकताय आपण, त्याची तोंड बघू शकतो आणि किती मोठं एकदम असं स्टॅच्यू बनवलेलं आहे. खूप असं आकर्षक आणि हे एकदम कलाकृती खूपच छान आहे. मित्रांनो तुम्ही या पार्कला व्हिजिट करू शकताय आणि वेगवेगळ्या डायनासोर
आणि त्याबरोबर वेगवेगळी फुलं आहेत, तिथं वेगवेगळी वनस्पती आहेत. त्याच्याबरोबर आपण वेगवेगळे ओकिलोसॉरस नावाचा हा डायनासोर आहे, बघू शकतोय. तो आशियामध्ये पण आढळत होता आणि आफ्रिका खंडात आढळत होता. हे एक आता मोर आहे, बघू शकताय. त्यानंतर इकडं वेगवेगळे डायनासोर आहेत. एक बेबी डायनासोर मी तुम्हाला दाखवणार आहे. एक हा मोठा डायनासोर आहे आणि एक त्याच्या शेजारी बेबी डायनासोर आहे. त्यांच्या अंगावर काटे असतात. खूप असे घातक टाईपचे हे डायनासोर असतात. हे नुसतं असं बॉडीला मूव्ह करूनच ते शिकार करायचे. आणि हे बघू शकता, अजून एक डायनासोरची प्रजात आपल्याला बघायला मिळते. ॲक्च्युली या प्रजातीचं नाव मला माहीत नाही आहे. आणि हा बघू शकतो महाकाय डायनासोर, त्याची मान एकदम जिराफासारखी आहे. आणि मोबाईलमध्ये फोटोशूट करताना किंवा व्हिडिओ बनवताना जवळून हा डायनासोर येत नव्हता. मी खूप लांबून किंवा 5x मध्ये हा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आला आहे. हा बघू शकतो आपण. आता दुसऱ्या डायनासोरकडे आलेला आहे. मित्रांनो, डायनासोर मी डायनासोर पार्क पहिल्यांदा नाव ऐकलं आणि परत बघितला. हा अजून एक डायनासोर इथं आहे. मी एक आर्टिफिशियल डायनासोर बघितलेला बँगलोरमध्ये, पण बंगलोरमधील डायनासोर बी खूप मोठा होता. आणि हे तर वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर 7-8 डायनासोर आहेत तिथं. आता सोनू जाताना पुन्हा आणखीन स्टॅच्यूच्या जवळ गेलेली आहे आणि स्टॅच्यूला बरोबर एकदम तिचं किडिंग चाललेलं आहे. एकदम एक्सप्रेशन देते, फेशियल एक्सप्रेशन बघू शकताय. हा स्पायडरमॅन त्याच्या कलरवरूनच समजतोय. सासूबाई आता वॉकिंग करून थकलेले आहेत. आय थिंक त्यांना आता भूक लागलेली दिसते. त्यांना आता पाणी बिन आता त्यांनी थोडं पिलेलं आहे. सोनू बघा, सोनूची एकदम गंमत जम्मत चाललेली आहे स्टॅच्यू बरोबर. आणि बघू शकताय मित्रांनो, किती शानदार स्टॅच्यू इथं आपल्याला बघायला मिळतात. आता मित्रांनो, सोनूची पोझिशन बघा, एकदम परफेक्ट आहे. आणि आता सोनू बाहेर आलेली आहे आणि एकदम चिकन मोमोजवर तिनं डाव मारलेला आहे. मम्मीसाठी व्हेज मोमो आणि सोनूसाठी चिकन मोमो बघू शकता. आणि चिकन मोमोज झाल्यानंतर हे ते आम्ही आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 6. तरी पुण्यामध्ये भरपूर ट्रॉफिक असते, त्यामुळं आता आपण श्रीकृष्णाची बासुरीचा हात जे एक छानसे असं स्टॅच्यू बघितला, तो एकदम पार्कच्या बाहेरच आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकताय सासूबाईची आणि आमच्या गप्पा रंगलेल्या आहेत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया.